वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे आपली कुक विथ रचना ही सिरीज चालू आहे आणि या सिरीज निमित्त मी आलेली आहे आमच्या मॅडमकडे. मॅडम का म्हणाली ते तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी आपण त्यांची ओळख जाणून घेऊया आणि बघूया काय आज करणार आहेत त्या स्पेशल सिरीज मध्ये. मॅडम या. हॅलो रचना. नमस्ते मॅडम. कुक विथ रचना या सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मॅडम, तुम्ही सगळ्यांना सांगा तुमचं नाव आणि तुमची आपली ओळख. नमस्कार, माझं नाव सौ कालिंदी शिरीष सराफ. मी रचनाचा परिचय मला मागच्या वर्षी झाला. माझी एक विद्यार्थिनी आहे सुचिता, तिची ही खास मैत्रीण आणि त्यांचा एक अतिशय सुंदर असा हिरकणी ग्रुप आहे. त्यात मला त्यांनी सामावून घेतलं होतं आणि आम्ही मंगळागौरीचे अतिशय छान छान खेळ मागच्या वर्षी खेळलो. तेव्हापासून हिचे अनन्वित उपक्रम जे आहे त्यात माझा छोटासा का होईना सहभाग असतो. तर त्याच अंतर्गत आज काय काय आम्ही करणार होते, तुम्ही पुढे बघालच. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझी मैत्रीण सुचिता तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सुचिता मॅडमकडे गाणं म्हणायला येते आणि आम्ही मागच्या वेळीचा जो मंगळागौरीचा प्रोग्राम केलेला तेव्हा मॅडम आमच्या बरोबर होत्या आणि आम्ही तुम्हाला सांगितले मी मागच्या पण व्हिडिओमध्ये की आम्ही धमाल असा प्रोग्राम केलेला आहे. जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ नक्की बघा. तर मॅडम, मग मला सांगा, तुम्हाला जेवण बनवायला कधीपासून आवडतं? मी सगळ्यांनाच हा प्रश्न मोस्टली विचारलेला आहे, तर तुम्हाला सुद्धा विचारते की तुम्हाला कधीपासून आवड निर्माण? माझ्या जीवनात दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात माझ्या आवडीच्या दोन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की खाणं आणि गाणं. गाण्याकरता म्हणजे मी स्वतः शास्त्रीय संगीत शिकले आणि त्याचे माझे क्लासेस आहेतच. आणि खाणं एरवी छान छान गोष्टी करायच्या, त्याबरोबर त्या म्हणजे आपल्या हेल्थसाठी उपयुक्त असाव्यात अशा हल्ली मी ते म्हणजे आज आम्हाला परत एकदा हेल्दी रेसिपी मिळणार आहे. बरोबर? निश्चितच. आणि मॅडम गाणं शिकवतात, त्यामुळे आज रेसिपी बरोबर गाणं सुद्धा ऐकायला मिळणार आहे. मॅडम येणार ना? हो, जरूर. काय तर चला मग मॅडम आज आपल्याला कोणती रेसिपी दाखवणार आहे ते बघून घेऊया. मॅडम, कोणती रेसिपी आहे तुम्ही सांगू शकता का? तृणधान्यांचं आपल्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण स्थान आहे आणि ज्या गोष्टी आपण पौष्टिकतेने करायच्या असं म्हणजे आपण ठरवतो, तर त्यामध्ये तृणधान्यांचा वापर करून आपण त्या अधिक पौष्टिक कशा कराव्या ह्या हेतूने मी करणार आहे आज मिलेट इडली. ओके, मिलेट इडली आणि चटणी. चला तर मग मॅडमच्या हातची मिलेट इडली आणि चटणीची रेसिपी बघण्यासाठी जाऊया मॅडमच्या किचन मध्ये. तुम्ही रेडी आहात फ्रेंड्स? रेडी आहात? मॅडम, तुम्ही रेडी आहात? मॅडम रेडी, तुम्ही रेडी, मी पण रेडी. तर चला. तर मिलेट इडली आणि चटणी बनवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मॅडमच्या किचन मध्ये. तर मॅडम रेडी आहात ना तुम्ही करायला? चला बघून घेऊया काय काय साहित्य आणि काय त्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे. तर ते आपण पहिलं बघून. हे बघतच ना तू, हे जे पीठ आता बघतेस हे ना मिलेट इडलीचं तयार पीठ आहे. ओके, तयार म्हणजे आता ते फर्मेंट झालेल्या इडली करण्यासाठी हो. पण ते पीठ तुम्ही बाजारातून विकत आणलं? नाही, हे पीठ जे आहे ते नॉर्मल आपण इडल्या बनवतो त्याच मापात बनवलेलं आहे, पण तांदळाच्या ऐवजी मी इथे मिलेटचा वापर केलेला आहे. ओके. तर लिटिल मिलेटचा वापर करून मी केलेला आहे. एक माप जिथे डाळ आहे तिथे 2 माप मिलेटचा वापर केलेला आहे. ओके. ते आता तुम्हाला पिक्चर मध्ये दिसेलच. मी सांगते, पाऊण वाटी मूग डाळ, पाव वाटी उडदाची डाळ आणि 2 वाटी मिलेट्स. ओके. असं ते मी भिजत घातले, वेगवेगळे भिजत घातले. कधी भिजत घातले? एक साधारण 3-4 तासापूर्वी वाटायचे, 3-4 तासांपूर्वी भिजत घालायचे. ओके. नंतर वाटून परत आणखी फर्मेंट होण्याकरता 3-4 तास ठेवायचे आणि मग ते छान पीठ व्यवस्थित फर्मेंट होऊन नॉर्मल आपण इडलीचं पीठ बनवतो तसंच करायचं ना. आणखी एक टिप ह्याच्यात खास म्हणजे वाटत असताना ना 1 वाटीभर शिजलेला भात वाटायचा, कारण जो स्पॉन्जीनेस यायला हवाय ना तो त्याच्यामुळेच येतो भातामुळे. शिजलेला भात मात्र अवश्य घालावा.
एक वाटीभर, छोट्या वाटीभर तरी घालावं. अच्छा, मग आपण आता इडली बनवायला घ्यायची का? हो, ठीक आहे. आता मी ह्यात मीठ घालते. चवीप्रमाणे मीठ घालणं आवश्यक आहे. ओके. हे करता करता तुम्हाला मी सांगू इच्छिते की मी नॉर्मल इडल्या नेहमी करतच असायचे, परंतु घरामध्ये काही डायबेटिक पेशंट्स होते आमच्या, आणि त्यानुसार डॉक्टर म्हणाले की तुम्ही ना कार्बोहायड्रेट रिच फूड खाणं कमी करा, फायबर रिच फूड खाणं सुरू करा. पण कार्बोहायड्रेट रिच फूड कमी करायचं म्हणजे इडलीसारख्या पौष्टिक गोष्टी सुद्धा कमी करायच्या का? मग त्याला काय पर्याय आहे दुसरा? बरोबर. तर मग इडलीतल्या कार्बोहायड्रेटला म्हणजे भाताला सबस्टिट्यूट काय आहे दुसरा? ह्याचं जेव्हा शोधकाम मी सुरू केलं त्यावेळेला हे मिलेट्स म्हणजे तृणधान्य मला इंट्रोड्यूस. तर ह्यात वेगवेगळे व्हेरायटी आहेत. बार्नयार्ड मिलेट आहे, लिटिल मिलेट आहे, फिंगर मिलेट आहे, खूप असं सगळे. आणि कोणताही तुम्ही मिलेटचा प्रकार वापरून ही इडली मात्र करू शकता आणि खूप पौष्टिक होते ही. हे एक म्हणजे कार्बोहायड्रेट फ्री होते, फायबर रिच होते ही. पौष्टिक ह्याकरता आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्ही फर्मेंटही केलेलं आहे, त्यामुळे त्यातली पोषण मूल्य पण वाढतात. ओके. सो सर्वांगाने ही चांगली रेसिपी आहे, अगदी सगळ्यांसाठी. नेहमीप्रमाणे तेलाचा हात लावून द्यायचा. साधारण किती वेळ ठेवायचं आपण हे? एक 12 मिनिटं. बर. म्हणजे आता एकदा उकळ आली ना पाण्याला की थोडा गॅस मिडियम टू लो करायला हवं. इडल्यांना जोवर आपण स्टीम करतोय तर आता आपण चटणीची तयारी करूया. ओके. चटणीसाठी काय काय घेतलंय? चटणीसाठी खोबऱ्याची नॉर्मल चटणी करणार आहोत आपण आणि त्यात बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. पण खास त्याच्यामध्ये त्याला पौष्टिक करण्याकरता म्हणून मी फुटाण्याची डाळ वापरलेली. भाजके चणे ना? हो, फुटाण्याची डाळ किंवा नुसतं डाळ म्हणतो आपण ज्याला. यात थोडं जिरं पण घालूया. डाळ आहे, आल्याचा तुकडा आहे, 3 मिरच्या आहेत ना ह्या? हो. 1 लिंबू आहे आणि खोबऱ्याचा तुकडा आणि थोडंसं जिरं आणि सगळ्यात आवडती आपली हवी तशी हिरवीगार दिसणारी छान अशी कोथिंबीर. खोबरं जास्त घालायचंच नाही, नावाला खोबरं. हो. त्यामुळे घाबरून जाऊ नका की खोबरं किती काय असं. आवडीप्रमाणे कोथिंबीर वाढवायला हरकत नाही. बर. कोथिंबीर कधी चांगली. आलं कोवळं आलंय त्यामुळे मी सालासहित घेते. अर्धा लिंबाचा रस पुरेल. आणि अजून एक छान गोष्ट सांगायची म्हणजे हे लिंबू आमच्या घरचे. हो बरोबर. मला बरेच मला सुचिता बोलते की मॅडमकडचं हे आहे, मॅडमकडचं ते आहे. इव्हन काय बोललेली अळूचं पण आहे ना तुमच्याकडे? अळू आहे, लिंबू स्वतःच्या घरचं आहे. वा वा वा. नारळ सुद्धा. आणि आल्या आल्या मॅडमनी मला जुईच्या फुलांचा सुगंध एकदम दरवळत होता आणि मॅडमने आल्या आल्या मला तो गजरा सुद्धा दिलेला आहे. आता मी लावला नाही पण घरी जाऊन मी नक्की लावणार आहे. झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठही घाला आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं ना? आता मिक्सरला वाटून. इडली झाली आहे ना? हो. गॅस बंद करू इडलीचा? हो हो, झाली असेल. इडली आपली रेडी आहे, चटणी आपली बनते आहे. इडली काढून घेऊया ना? अगदी आपल्या नेहमीच्या इडल्यांसारखं. हो. 1-2 मिनिटं या इडल्या अशाच राहू द्याव्यात. लगेचच उपटायला घेऊ नये, कारण काय अखंड निघत नाहीत.
जरा सेट होऊ दे. मस्त शुभ्र पांढऱ्या शुभ्र इडल्या, मिलेट इडल्या. आता हळू काढायला हरकत नाही. याचप्रमाणे इतर इडल्या करून घ्यायच्या. ओके, इडली आणि चटणी आपली रेडी आहे फ्रेंड्स. चला आता सर्व करून तुम्हाला दाखवतो. तर फ्रेंड्स, मिलेट इडली आपली हेल्दी रेसिपी मिलेट इडली आणि चटणी रेडी आहे. फोटो तर तुम्ही बघितला असेल. आता वेळ झालेली आहे मला टेस्ट करायची. चटणीचा सुगंध खूप भारी येतोय आणि हेल्दी आहे. सो मला असं झालंय की कधी एकदा टेस्ट करते, तर मी टेस्ट करून तुम्हाला दाखवते. मला आवडलं तरी ह्याच्यात फोडणी घालायला हरकत नाही. मी हेल्दी करायची आहे म्हणून त्यात फोडणी घालते. ओके, कारण की आम्ही पण घालतो, फोडणी करूनच घालतो. पण हेल्थच्या हिशोबाने मॅडमने त्याला फोडणी दिलेली नाहीये. ऑइल यूज नाही केले जास्त, त्याच्यामुळे एकदम सुपर हेल्दी रेसिपी आहे. मी टेस्ट करून दाखवते. मस्त, खूप छान आहे. थँक्यू. खूप मस्त झाले आणि चटणी खूप भारी. चटणी छान झाली. आपल्याला वाटतं की खोबऱ्याशिवाय नेहमीच्या रिच इन्ग्रेडियंट शिवाय चटणी कशी होणार, पण हे करता करता मला लक्षात आलं की थोडा चेंज आपण आणलं तर नक्कीच हेल्दी फाय करू शकतो आपण कोणतीही रेसिपी. बरोबर. आणि ती चविष्टही होऊ शकते. तर मॅडम बोलताय तोपर्यंत मी इडलीवरती ताव मारून घेते, कारण की खरंच आणि एकदम स्पंजी झालेलं आहे इडल्या. तर फ्रेंड्स थोडं खाऊन येते, मग थोड्या वेळ तुम्हाला भेटते. तर फ्रेंड्स, इडलीवरती झालेला आहे ताव मारून आणि माझं पोट तर एकदम पॅक झालेलं आहे. आता घरी जाऊन मस्त झोप येईल मला. पण इडली खूप छान होती, चटणी तर त्याहून भारी होती. दोन्ही आयटम एकदम फर्स्ट क्लास. तर मॅडम, मला असं तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे आता पूर्ण रेसिपी तर झालेलीच आहे बरोबर, पण ज्या गोष्टीमध्ये ज्या कलेमध्ये तुम्ही एवढ्या पारंगत आहात, कलेच आता मला माझ्या व्ह्युअर्सना सुद्धा दाखवायचं आहे की तुमचं गाणं हवंय आपल्या या रेसिपी बरोबर. म्हणजे जसं मॅडम म्हणाल्या की त्यांना खाणं आणि गाणं ह्या दोन गोष्टी खूप आवडतात, तसं खाणं तर आपलं झालेलं आहे, तर गाणं तर आता झालंच पाहिजे. आणि मला विचारायचं होतं की तुम्ही कोणतं गाणं शिकवता? म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यातून शास्त्रीय संगीताचं माझं शिक्षण झालेलं आहे. ओके. त्यामुळे मी बदलापूरमध्ये माझ्याच घरी राहत्या घरी शास्त्रीय संगीताचं शिक्षण देते. क्लास आहेत माझे आणि त्यासोबत सुगम संगीतही शिकवते. आणि नुसतं शिकवत नाही तर त्याच्या परीक्षाही म्हणजे कंडक्ट करून घेते. मुलांना परीक्षेला बसवता येतं आणि माझ्या सेंटरवरून आणि ऑफकोर्स म्हणजे पुढे पुढे त्यांची प्रगती होते त्यातून. आता किती विद्यार्थी शिकतात? सध्या माझ्याकडे 10 विद्यार्थी 10 आहेत. आणि याच्या आधी तर बरेच जण येऊन शिकून गेले असतील. तर मॅडम, एक गाणं म्हणावी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे, कारण की तुमच्याकडून मी बाथरूम सिंगर आहे आणि हे माझ्या मंडळींना सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे, कारण की मंगळागौरीचं गाणं मी बोललेली आहे. मला तर काही जमत पण नव्हतं, तरी पण आम्हाला खूप अर्जंट होतं आणि खूप म्हणजे आम्हाला मॅनेज करायचं होतं, म्हणून मी हलकासा प्रयत्न केला. पण मॅडमचा आवाज खरंच खूप छान आहे. तर मॅडम, तुम्ही मला एक गाणं म्हणून दाखवा अशी म्हणजे मनापासून इच्छा. आता बघ, ब्रेकफास्ट आयटम तर दाखवलेला आहे, त्यामुळे एक भुपाळी म्हणते. बरं, ठीक आहे. आणि ब्रेकफास्ट करायच्या आधी ती भुपाळी म्हणून किंवा स्मरून आपण ब्रेकफास्ट करावा सगळ्या. अरे मी आता टेस्ट केलं त्याच्या आधी आपण म्हणायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, हरकत नाही. एकदा खाऊ. परत एकदा खाणार नाही, कारण की पोटामध्ये आता राहिली नाहीये जागा. पण तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या ब्रेकफास्टच्या टायमिंगला हे गाणं नक्की म्हणा. प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी सोहम घोषची घुमत रहावा मानस
सहजपणे कळू दे. सुमने सुमने अर्पण भावी आशीर्वाद हवा. अभ्यासाचा या वचनांचा छंद जळू दे जीवा. प्रभात झाली स्वरूप नाथा या हो मम अंतरी. सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी रहावा. मानस गाभारी रहावा. मानस गाभारी. मॅडम म्हणाल्याप्रमाणे गाणं आणि खाणं त्यांचं फेवरेट आहे आणि ते खरंच मला असं वाटतं की ते त्यांचं खरंच मनापासून आहे. त्याच्यामुळे ते दोन्ही गोष्टींमध्ये एकदम त्यांनी मस्त बॅलन्सिंग करून ठेवलेलं आहे. बरोबर गेलंय. कुकविथ रचना या सिरीज मध्ये तुम्ही सहभागी झालात आणि आम्हाला सगळ्यांना हेल्दी रेसिपी आणि एवढं छान सुरेख गाणं सादर केलात त्याबद्दल रचनाच वर्ल्ड कडून तुम्हाला छोटीशी भेट. थँक्यू. तर फ्रेंड्स, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आणि मॅडमची आजची हेल्दी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत, नवीन मॅडम बरोबर, नवीन ताई बरोबर, नवीन रेसिपी बरोबर. पर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल. तर तुम्हाला सुद्धा या कुकिंग सिरीज मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर लगेचच मला कमेंट करा, नाहीतर आपण दिलेल्या ईमेल आयडी वरती ईमेल करा.